एक ग्रेट ट्रेडिशन असते आणि एक लिटल ट्रेडिशन असते. हं. तर एका परंपरेमध्ये मग आता हिंदू धर्माच्या संदर्भात बोलायचं झालं तर गणपती असेल, ब्रह्मा विष्णू महेश असेल, अशा स्वरूपाच्या दैवत असतात. आणि दुसऱ्या परंपरेमध्ये मसोबा असेल, मरीआई असेल, खंडोबा असेल, जाखाई जोखाई अशा अनेक शीतळा देवी, साती आसरा अशा देवता असतात. तर दोनही परंपरा किंवा अशा अनेक परंपरा खरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये एकाच वेळेला नांदत असतात. म्हणजे अनेक वर्षानुवर्ष शतकानुशतकं खरं तर त्या नांदल्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये एकीला जे अति महत्व दिलं जात होतं आणि दुसरीला मात्र त्या मनाने काही विशेष महत्व नव्हतं, प्रतिष्ठा नव्हती, सन्मान नव्हता. तर तिथे ज्योतिरावांचा आपल्याला वेगळेपणा दिसतो की या सत्यशोधक समाजाचे जे पूजेचे विधी होते त्याच्यामध्ये जे सुरुवातीला देवाचं आवाहन करतात त्याच्याही मध्ये ते खंडोबाला आवाहन करतात किंवा मरीआईला आवाहन करतात किंवा वेगवेगळ्या अशा ज्या स्थानिक देवता आपण म्हणतो त्यांना आवाहन करतात. म्हणजे एका परीने देवांच्या मध्ये सुद्धा असणारी ही जी उतरंड आहे ना की काही देव जास्त विशेष महत्वाचे मानले जात होते, तर ते सर्वच प्रकारच्या देवांना आपलंसं म्हणतात. असं नाही की ते गणपती किंवा शंकर किंवा पार्वती यांना आपलं म्हणत नाहीत. फक्त हा जो एक बहुसांस्कृतिकपणा आहे की अनेक प्रकारच्या संस्कृती स्थानिक दैवतांना महत्व देणं